तर नमस्ते. खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतरच मी चॅनल चालू करते आहे. तर हा माझा पहिला ब्लॉग असेल असं मला तरी वाटतंय, कारण पुढे मी कंटिन्यू करेल की नाही मलाच नाही माहीत. मी लय आळशी आहे. माझे मित्रमैत्रिणी पण बोलतात की ब्लॉग कर. फोन घेतल्यानंतर ब्लॉगच नाही करत आहे मी. तर आज ना मी चालले माझ्या ताईच्या सासूचं रिटायरमेंट पार्टी आहे, म्हणजे आज रात्री आहे. तर आज आम्ही चाललो आहे कर्जतला. सो मी रेडी आहे, फक्त मला केस बांधायचं आहे. आणि माझी साथी तर अजून आली नाही आहे. ती जरा मंदबदक आहे ना, म्हणून तिला जरा टाईम लागतो रेडी व्हायला. तर ती येईल, मग आम्ही गाडीने चाललो, बाकीचे येतात बसतील. मग नंतर भेटूया. महाराणी साहेबा खूप लवकर आलात ना. किती वाजता तुम्हाला सांगितलेलं? उठवलं किती वाजता? पाणी पिऊन बोल. किती? आता किती वाजले? 2 तास मी वाट बघितली संजना. एक तर तुला चालवायची नाही, मला चालवायची आहे. माझे की वांदे होणार आहेत बघ. चल आता रेडिओ पटपट. झोपले मी. चला पटपट रेडी व्हा. आता आम्ही निघतोय गाईस. हा मी दिसते. तुला काय नको ठेव ना. काय झाले तर मी आता शोधावं लागेल, पण कुठे काय नाही. मम्मी कुठे गेली? कामाला. पटपट रेडी हो जाओ. तुला पण हेल्मेट घालायला सांगितलं जिजूंनी. का? हायवेला जायचं. शिकत होता ना ते. रेनकोट पण घे तुला. राम राहून दे. ओले कपडे, एक्स्ट्रा कपडे तरी येत तिथे रात्री झोपताना काय घालतो? तेच घालणार आहे ना. मग आता तो हे घालायचंय ना. ओढणी तर नाहीये, तुला असंच यावं लागणार आहे. आज आम्ही पटपट रेडी होत आहे. मी पप्पांचा रेनकोट ढापलाय, कारण मी खाली काय नाही घालणार, फक्त वरती घालणार मी जॅकेट. गाईज आम्ही निघालो आहे. बोचका बघा किती आहे आमच्याकडे. मॅडम आज पहिल्यांदा टाकू मंगलसिंग बनलेली आहे. मी तर नेहमीच बनते, मी पहिल्यांदा बनलेली आहे. आता बाय आम्ही चाललोय, गाडी चालवतोय आता आम्ही. बाय. आम्ही कर्जतला तर पोचलोय, पण अजून डेस्टिनेशनला पोचलो नाही आमच्या मेन. तर आता थोडंफार इथे जरा असं फुलं दिसली, त्यामुळे आम्ही जरा फोटो काढायला थांबलेलो. महाराणी कुठे? हे बघा ही मॅडम. पण आम्हाला त्या रोडने जायचंय. आम्ही टर्न घेऊन ह्या रोडला आलो फक्त फोटो काढायला. आता आम्ही चाललोय पुढे. आम्हाला एकदम सुंदर व्ह्यू भेटलेला आहे. व्ह्यू म्हणजे जरा वेगळंच आहे. हे बघा, विठ्ठल माऊलीचा स्टॅच्यू किती सुंदर. लक्षच नव्हतं आमचं आणि अचानक नजर गेली आणि असं सुंदरच एक व्ह्यू दिसलाय मस्तपैकी. जातेस तर इथनं मी गाडी लावते, बघते पुढे. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू येतोय. असं वाटतंय गाव साईडला आलोय. चिपळा पण गाव साईडच आहे, पण हे एक नंबर. म्हणजे असं वाटतं पूर्ण गावीच आलोय. मागे तर मस्त झोपडी वगैरे होत्या सुंदर एकदम, आणि मस्त स्मेल येत होता. जसं गरम पाणी करताना कसं स्मेल येतं तसं स्मेल येतं. पण सध्या ना आमचे पुढे गेलेत गाडी चालवून पण मस्त वाटलंय गाडी चालवून. आज जरा पाऊस पण नाही भेटला आणि जरा मोकळं वातावरण भेटलंय मस्त. या मॅडमचे कान दुखायला लागले हवेनी. मॅडमला आधी कळायला नव्हतं बांधायचं, आता आठवलंय ना. या डोंगराला जाऊ शकतो आपण.
मस्त व्ह्यू घ्या आणि या मॅडमला पण बघा कशी झोपलेली आहे. अजून जे येणार आहेत ते अजून खूप लांब आहेत आणि आम्ही खूप म्हणजे टायमिंगवरच निघालो, पण आम्ही आलोय बऱ्यापैकी लवकर. त्यांना तरी 1-1.5 तास आहे अजून. तर आम्ही म्हणजे 5 मिनिटं म्हणजे असं टर्न घेऊन फक्त पोचायला, म्हणजे जास्त लांब नाही आहे फार्म हाऊस, इथंच आहे 5 मिनिटच्या अंतराला. तरी बघा कसं वाटतंय? चांगलं शांत मस्त व्ह्यू आला ना. कसले ढग काळे झालेत. गाडी बघा चांगल्या जागी अशी लावलेली आहे मस्त. जरा वेळ थांबलोय 2 मिनिटासाठी, जरा फोटोशूट वगैरे करू आणि मग जाऊ तिथे. आम्ही फार्म हाऊसच्या बाहेर पोचलेलो आहोत. NS दोस्ती फार्म. पण ही एंट्री आहे का मला पण माहित नाही, अजून आमचे कोण आलंच नाहीये. तर आता आम्ही जरा बघतो, इन्क्वायरी करतो कसं काय ते, आणि मग वेट करतो आतमध्ये जाऊन. मग शक्यतो मी हा एक ब्लॉग करेल आणि दुसरा ब्लॉग नंतर काढेल. सो मी इथंच एंड करेल थोडंफार कॅप्चर करून, आणि मग जे प्रोग्राम आहे मेन त्याचा मी दुसरा ब्लॉग करेल. आता आम्हाला रूम दिलेला आहे मस्तपैकी, म्हणजे असं पूर्ण फार्म हाऊसच घेतलाय, म्हणजे पूर्ण बुक केलाय. पण लेडीज साठी किंवा लहान पोरांसाठी हा रूम दिलेला आहे. आणि सध्या आम्ही दोघंच आहात. तर मस्त हे बघा, इथं बाल्कनी आहे. भाई मी पहिल्यांदा आली अशी फार्म हाऊसला स्टे वगैरे. सुंदर बाल्कनी आहे. इथे वाहतं पाणी, काय बोलतो त्याला, नदी धबधबा असं असतो का, मस्त वाहतं पाणी आहे. आपण बाहेर जाऊया, सध्या बाहेरचं सगळं बघूया. रूम तर मस्त आहे, अजून भरपूर रूम आहेत. वाव किती सुंदर आहे. हे बघा, हे सगळे रूम्स आहेत इथे. तर काय झालं, बोलतो ना, धक्का मार. कुठे पण गेल्यावर मिकी माऊसच का दिसतं, माझं ऑल टाइम फेवरेट. कुठे पण बघू तर मिकी माऊस. हे सध्या वाटतं काम चालू आहे इकडचं, म्हणून तिथे सगळं सिमेंटचंच आहे. पण आपण जाऊया. ओके, सगळं कॅप्चर करायचं काय, सगळं कॅप्चर. इथे रात्रीचं मस्त दिसेल कारण इथे लाईटी लावलेले आहेत. सो हे त्यांचं व्हॅन आहे वाटतं, पिकअपसाठी व्हॅन आहे आणि अजून बरंच आहे. सो आपण हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेऊया. सध्यासाठी आपण हा ब्लॉग थांबवूया, कारण एकच ब्लॉगमध्ये सगळं केलं तर खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल. तर आपण एक ब्लॉग आत्ता एंड करूया, दुसरा ब्लॉग नंतर काढूया. सो मी आता रूममध्ये आले, फ्रेश होते आणि मग बाकीचं नंतर. सो फर्स्ट ब्लॉग मी इथेच एंड करते. बाय गाईज, लव यू.